माझी मामी मला एका घरात घेऊन गेली. तिथे एक देखणा तरुण होता. मामीनं सांगितलं की ते लोक तिच्या ओळखीचे आहेत. त्या घरातील स्त्रियांनी त्यांच्यासाठी छान जेवण बनवलं होतं. तिथे गेल्यावर मामी खूप मोठ्याने हसत होती, पण ते हसणं अगदी बनावट वाटत होतं. ती सगळ्यांना माझी ओळख करून देत होती, पण नेहमी ती मला कुणालाही भेटू देत नसे. त्यामुळे मला खूप आश्चर्य वाटत होतं. त्यावेळी घरातलं वातावरणही काहीसं विचित्र होतं. सगळ्यांच्या नजरा माझ्याकडेच होत्या आणि मी मात्र शांतपणे उभी राहून सगळं पाहत होते. तिथून परत आल्यानंतर मामी म्हणाली, माझा नवा ड्रेस परत दे, दागिनेही काढून ठेव आणि जाऊन चेहऱ्यावरचा सगळा मेकअप धुवून टाक. कारण तिथे जाण्यापूर्वी तिनं पहिल्यांदाच मला तिचा नवा ड्रेस, दागिने दिले होते आणि मेकअपही करून दिला होता. पण घरी परतताच तिचा स्वभाव पुन्हा बदलला. ती पुन्हा पूर्वीसारखी कडक आणि रागीट झाली. मी शांतपणे तिचं सगळं सामान परत केलं आणि काहीही न बोलता अंगणातल्या खाटेवर जाऊन पडले. त्या घरात माझी किंमत इतकीच होती. माझं मन खूप भरून आलं होतं. माझे मामा देखील काही फार चांगले नव्हते. एवढंच होतं की ते माझ्यावर अन्याय करत नसत. त्यांना दुसऱ्या शहरात काम मिळालं होतं, त्यामुळे ते 6-7 महिन्यांनीच घरी येत. म्हणून बहुतेक वेळा घरात मी आणि मामीच असायचो. मामीनं मला घरातली विनामूल्य नोकरानीच बनवून ठेवलं होतं. पण त्या दिवशी ती मला त्या घरात का घेऊन गेली हे मला अजिबात समजलं नाही. कारण ती मला सहसा कुठेच घेऊन जात नसे. मी तिला काही विचारलंही नाही, कारण माझ्यात तितकी हिंमतच नव्हती. मी काही प्रश्न विचारला तर मामी सरळ माझ्या गालावर थप्पड मारायची. माझे आईवडील या जगात नव्हते, पण ज्या घरात आम्ही राहत होतो ते खरं तर माझंच होतं. बाबांच्या घराण्यात इतर कुणीही नव्हतं. त्यामुळे त्यांच्या जाण्यानंतर मामानं सगळ्यावर ताबा मिळवला. आईचे कपडे, घरातलं फर्निचर, दागिने सगळंच मामीनं स्वतःकडे ठेवलं होतं. पूर्वी ते भाड्याच्या घरात राहत होते आणि त्यांच्याकडे खाण्यापिण्याचीही अडचण होती. पण माझं घर उद्ध्वस्त झालं आणि मी त्यांच्या दयेवर जगायला लागले. सुरुवातीला मामी माझ्याशी वाईट वागत नव्हती. मी शाळेतही जात होते. तेव्हा मी लहान होते, त्यामुळे फारसं काही कळत नव्हतं. पण 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी माझं शिक्षण बंद केलं आणि सांगितलं की आता फक्त घरकाम करायचं. माझं संपूर्ण आयुष्य त्या 4 भिंतींमध्येच अडकलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी काम करत राहायचे. जे घर कधी काळी मला माझं वाटायचं तेच आता परकं वाटू लागलं. सुरुवातीला ती फक्त काम करून घ्यायची, पण हळूहळू ती माझ्यावर रागही काढू लागली. कधी थप्पड, कधी धक्का, हे सगळं रोजचंच झालं. मी एखाद्या कामात थोडा उशीर केला किंवा चुकले तर मामी तिचा सगळा राग माझ्यावर काढायची. माझ्या बाबांनी त्यांचा मित्राच्या मुलासोबत माझं लग्न लहानपणीच ठरवलं होतं. त्यामुळे मी मोठी झाल्यावर ते लोक लग्नाची बोलणी करायला आले, पण मामीनं सरळ नकार दिला. ती म्हणाली की मी चारित्र्यहीन मुलगी आहे आणि कोणत्याही सन्मानित घराची सून होण्याच्या लायकीची राहिलेली नाही. ती म्हणाली, तुम्हाला काय माहीत, आम्हाला दिवसभर हिच्यावर लक्ष ठेवावं लागतं, नाहीतर ही आमच्या प्रतिष्ठेला काळीमा फासेल. तिनं माझ्याबद्दल इतकं वाईट बोललं की ते लोकही लग्नाचा विचार सोडून निघून गेले. माझ्यासाठी त्या घरातून बाहेर पडण्याचा तो एक मार्ग होता, पण तोही मामीनं माझ्याकडून हिरावून घेतला. माझ्यासोबत पुढे काय होणार होतं याची मला काहीच कल्पना नव्हती. मामीला माझ्याकडून नेमकं काय हवं होतं हेही मला समजत नव्हतं. मला तर अनेकदा असं वाटायचं की मला दुःख देणंच तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे. काळ पुढे सरकत होता. मी मोठी होत होते आणि त्याचबरोबर अधिक सुंदरही दिसू लागले होते. पण मामीचे अत्याचारही वाढत होते. ती माझ्याकडून भरपूर काम करून घ्यायची आणि स्वतःचे जुने कपडे मला घालायला द्यायची. म्हणूनच त्या दिवशी मामीनं मला इतकं सजवून स्वतःसोबत नेलं तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. हे सगळं नेमकं का घडत आहे हेच मला समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी कपड्यांना इस्त्री करत होते. तेवढ्यात मामी माझ्याजवळ आली आणि अचानक म्हणाली, काल तो मुलगा पाहिलास ना, त्याचं नाव अभिजित आहे. किती देखणं आहे ना. मी हळू आवाजात म्हणाले, हो मामी. त्यावरती लगेच कठोर स्वरात म्हणाली, ऐक, त्याला आपल्या बोलण्यात गुंतव, कसं तरी त्याच्याशी मैत्री कर. मी आश्चर्याने विचारलं, म्हणजे काय. त्यावरती म्हणाली, इतकी निरागस असल्यासारखं दाखवायची गरज नाही. तू इथे राहतेस तर त्याचा आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे. त्याच्याशी बोल. त्याचा क्रमांक मी तुला देते. मुलं अशीच असतात. 2 गोड शब्द बोललीस की तो तुझ्यावर भाळेल. मग त्याच्याकडून दर महिन्याला खर्चासाठी पैसे घ्यायचे आणि हो, खाण्यापिण्याच्या वस्तूही मागवायच्या. कधी पिझ्झा, कधी बर्गर. आपण दोघी मिळून मजेत राहू. मी घाबरत म्हणाले, नाही मामी, मला हे सगळं योग्य वाटत नाही. त्यावरती ओरडली, योग्य तर तुझा जन्मही नव्हता, पण तो झाला ना, आता तुलाही हे करावंच लागेल. हे ऐकताच माझं हृदय दडपलं. मी निशब्द उभी राहिले. मग मामीनं तिचा दूरध्वनी काढला आणि म्हणाली, हा घे क्रमांक आणि बोलायला सुरुवात कर. लिहिता येतं ना तुला. मी हळू आवाजात हो म्हणाले. तिनं माझ्या हातात दूरध्वनी दिला आणि लगेच संदेश पाठवायला सांगितलं. मला खूप भीती वाटत होती. हात थरथरत होते, पण ती सतत माझ्यावर दबाव टाकत होती. शेवटी मी नमस्कार असा संदेश पाठवला. मामी मला काय लिहायचं ते सांगत होती. मी लिहिलं, आपण त्या दिवशी भेटलो होतो ना, तुम्ही मला खूप आवडलात. लगेच तिकडून उत्तर आलं, तुम्हीही मला खूप आवडलात. माझी नजर सतत तुमच्याकडेच जात होती. मला पुढे काय लिहावं तेच सुचत नव्हतं. हे पाहून मामी चिडली आणि तिनं माझ्या हातातून दूरध्वनी हिसकावून घेतला. आता तीच माझ्या नावाने संदेश पाठवू लागली. त्यानंतर अभिजितचे ध्वनी संदेश येऊ लागले.
तेव्हा ती मला बोलवायची. मी नकार दिला तर थप्पड मारायची, भीती दाखवायची आणि ध्वनी संदेश पाठवायला भाग पाडायची. ती मला काय बोलायचं ते सांगत राहायची आणि मी माझ्याच आवाजात ते ध्वनी संदेश पाठवत राहायचे. जणू का हे सगळं मी स्वतःच्या इच्छेनं करत आहे. हे सगळं माझ्यासाठी खूप विचित्र आणि चुकीचं होतं. मी याआधी कधी कोणत्या मुलाशी बोलले नव्हते, पण आता माझं आयुष्य मामीच्या हातातील बाहुलीसारखं झालं होतं. काही दिवसांनी मामा घरी परत आले. ते अंगणात बसले होते आणि त्यावेळी मामी त्यांच्यासमोर अगदी वेगळ्याच स्वरूपात वागत होती. तिनं मला समजावलं, तुझ्या मामांना याची जराही चाहूल लागता कामा नये, नाहीतर आपली सगळी योजना फसून जाईल. हे ऐकून मी आणखी घाबरले. दरम्यान मामीनं अभिजितकडून काही पैसेही मागवले. कधी दूरध्वनीचं पुनर्भरण करून घ्यायची तर कधी रोख रक्कम मागवायची, पण ते सगळे पैसे ती स्वतःजवळच ठेवायची. एक दिवस हवामान खूप मनमोहक होतं. त्या दिवशी मामी म्हणाली, चल त्याला संदेश पाठव आणि बर्गर मागव. मी नकार दिला, पण तिनंच माझ्या नावानं संदेश पाठवून मागणी केली. थोड्याच वेळात बर्गर घरी आले, पण मामीने मला त्याचा वास घेऊही दिला नाही. सगळे बर्गर तिनंच संपवले. मी भरलेल्या मनानं शांतपणे उभी राहिले. मला वाटत होतं की हे सगळं खूप मोठं पाप आहे, पण मी पूर्णपणे असहाय्य होते. काहीच करू शकत नव्हते. मनातली लाज आणि अपराधीपणाची भावना दिवसेंदिवस वाढत होती. असं बोलत राहून बरेच दिवस झाले होते. त्यामुळे आता अभिजित वारंवार मला भेटण्याची इच्छा व्यक्त करू लागला. तो मला बाहेर भेटायला तयार होण्यासाठी आग्रह करू लागला. ही गोष्ट मामीच्या लक्षात येताच तिनं लगेच माझ्याकडून त्याच्याशी संबंध तोडून घेतले. अभिजित म्हणायचा, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. हे संदेश वाचताना माझं मन खूप अस्वस्थ झालं. मी मनात विचार केला, हा तर खरंच माझ्याशी लग्न करण्याचा विचार करत आहे, पण मी त्याच्यासोबत किती मोठी फसवणूक करत आहे. मी मामीला समजवण्याचाही प्रयत्न केला. मी म्हणाले, तो बिचारा माझ्याशी लग्न करू इच्छितो आणि तुम्ही माझ्याकडून हे सगळं काय करून घेत आहात. माझ्याही मनात विचार येऊ लागला होता की जर असं घडलं तर किती बरं होईल, कारण त्या घरातून बाहेर पडण्याचा आणि नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा तोच एकमेव मार्ग माझ्यासमोर होता. पण मामीला माझं लग्न कधीच व्हावं असं वाटत नव्हतं. त्यामुळे अभिजितनं लग्नाचा विषय काढताच आणि तो माझ्याबाबत गंभीर होत असल्याचं दिसताच तिनं लगेच डाव बदलला. तिनं त्याचा क्रमांक ब्लॉक लिस्टमध्ये टाकला. आमचं नातं संपवलं आणि कठोर स्वरात म्हणाली, आता दुसरा कुणीतरी शोधावं लागेल. हे ऐकून माझं मन पूर्णपणे तुटलं. मला काहीच सुचत नव्हतं. त्यानंतर मी आतून खचत गेले आणि मनोमन देवाकडे प्रार्थना करू लागले की मामीला असा कुणीही मिळू नये, कारण मला अशा प्रकारे आयुष्य जगायचं नव्हतं. घरात सतत एक विचित्र ताणाचं वातावरण असायचं. मी कायम घाबरलेली असायचे. मामी पुढे काय करेल याचा नेहमीच धाक वाटायचा. त्याहून मोठी भीती म्हणजे ही गोष्ट मामांच्या कानावर गेली तर. मामी इतकी चालाक होती की ती सगळा दोष माझ्यावरच टाकेल याची मला खात्री होती. मामी वयानं मानपेक्षा 7-8 वर्षांनी लहान होती. ती त्यांच्यापेक्षा अधिक तरुण दिसायची. बाहेर गेल्यावर तिचं तरुण मुलांकडे पाहण्याचं वागणंही मला अनेकदा विचित्र वाटायचं. मामीच्या माहेरचे लोकही काही चांगले नव्हते. तिची धाकटी बहीण कुणासोबत घर सोडून गेली होती, तर तिचा भाऊ दुसऱ्याच्या मुलीला पळवून घेऊन आला होता. ते लोक नेहमी आमच्या घरी येत जात असत आणि त्यांचीही सगळी सेवा माझ्याकडूनच करून घेतली जायची. मामीचा भाऊ जेव्हा घरी यायचा तेव्हा त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही असायचा. त्याच्या नजरा नेहमी माझ्यावरच असायच्या. एकदा तर त्यानं त्याच्या मद्यपानाच्या व्यसनात अडकलेल्या मित्रासोबत माझं लग्न लावून देण्याची ही गोष्ट काढली होती. मात्र त्यावेळी मामाने ठाम नकार दिला होता. हळूहळू मला समजू लागलं होतं की या घरात माझ्या सन्मानाला आणि सुरक्षिततेला धोका आहे. हे लोक माझ्याकडून काहीही करून घेऊ शकतात. त्यांच्या मनात कोणता विचार कधी येईल याचा भरवसा नव्हता. शिवाय मामा 6-7 महिने घरीच नसत, त्यामुळे त्यांना प्रत्यक्षात काय घडत आहे याची कल्पनाही नसायची. मी दररोज देवाकडे माझ्या संरक्षणासाठी प्रार्थना करत होते. लग्नाला इतकी वर्ष झाली तरी मामा आणि मामीला मूलबाळ नव्हतं. याबाबत अनेक ओळखीचे लोक मामांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला द्यायचे, पण मामांचं वय बरंच वाढलं होतं आणि त्यांची दुसरं लग्न करण्याची इच्छाही नव्हती. अशावेळी ते शांत राहायचे आणि म्हणायचे, आयुष्याचा बहुतेक भाग असाच गेला, उरलेलाही तसाच जाईल. त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होतं की त्यांनी त्यांच्या नशिबाशी तडजोड केली होती. मामी मला कधीच पोटभर जेवू देत नव्हती. विशेष म्हणजे घरातलं जेवण मीच बनवत होते, पण तेच अन्न मला पुरेसं मिळत नव्हतं. एकदा तिची एक मैत्रीण घरी आली होती. मला पाहताच ती म्हणाली, हिला तरी नीट खायला प्यायला दे, नाहीतर ही कोणत्याच कामासाठी सक्षम राहणार नाही. किती अशक्त दिसते आहे. त्यावर मामी चिडून म्हणाली, हिला जास्त खाऊ घातलं तर हिचं डोकंच फिरून जाईल आणि मग आमच्यासाठीच अडचण बनेल. तिच्या आवाजात इतकी कठोरता होती की माझी भूक, माझी तब्येत किंवा माझं दुःख यांना तिच्या नजरेत काहीच किंमत नव्हती. अभिजितचं प्रकरण संपल्यानंतर मामीच्या लक्षात आलं की हे सगळं काम ती मला न गुंतवता स्वतःही करू शकते. त्यामुळे तिनं स्वतःच एका दुसऱ्या तरुणाशी ओळख वाढवली. आता ती दिवसभर त्याच्याशी बोलत बसायची. बहुतेक वेळ ती तिच्या खोलीतच असायची आणि दूरध्वनी कायम तिच्या हातात असायचा. ती त्याच्याशी इतक्या गोड स्वरात बोलायची की जणू ती त्याच्यावर मनापासून प्रेम करत आहे. मात्र मी तिला कधीही माझ्या मामांशी अशा प्रेमानं बोलताना पाहिलं नव्हतं. उलट ती त्यांच्याशी सतत वाद घालत असे.
आता ती माझ्यापासून तिच्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून मला बरंच काही समजू लागलं होतं. तरीही तिच्याशी प्रश्न विचारणे इतकं धाडस माझ्यात नव्हतं. दिवसभर ती तिच्या खोलीत दूरध्वनी घेऊन पडून असायची. कधी घरी मोमो पिझ्झा यायचे, कधी मिठाईचे डबे यायचे, तर कधी मामीसाठी वेगवेगळ्या भेटवस्तू येत असत. त्यामुळे मामी खूप आनंदात असायची. पण माझं आयुष्य आधीपेक्षा अधिक कठीण होत चाललं होतं. एक दिवस मामा घरी आले होते. त्या दिवशी घरात विलक्षण शांतता होती. ते अंगणात बसले होते आणि सतत माझ्याकडेच पाहत होते. मग त्यांनी मला जवळ बोलावलं. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि गंभीरता स्पष्ट दिसत होती. त्यांनी शांतपणे म्हटलं, मृणाल, काहीही असलं तर तू माझ्या बहिणीची मुलगी आहेस. मला चांगलं माहिती आहे की मी तुझी फार काळजी घेऊ शकत नाही, पण तरीही तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. आज मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या छातीत धडधड वाढली. आज ते मला नेमकं काय विचारणार आहेत हे मला समजत नव्हतं. तेवढ्यात माझी नजर दाराकडे गेली. तिथे मामी उभी राहून आमचं सगळं बोलणं ऐकत होती. मग मामाने हळू आवाजात विचारलं, मृणाल, मला खरं खरं सांग, मी बाहेर असताना या घरात काय घडतं? माझ्या अनुपस्थितीत कुणी घरी येतं का? काही संशयास्पद प्रकार घडतात का? तुझी मामी कुणाशी दूरध्वनीवर खूप बोलते का? मला तिच्याबद्दल संशय येऊ लागला आहे. तुला काही माहिती असेल तर मला सांग. हे ऐकताच माझे हातपाय थरथर कापू लागले. कारण मामीनं आधीच मला धमकी दिली होती की मी तोंड उघडलं तर ती मला जिवंत ठेवणार नाही. मी क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि लगेच नजर खाली केली. माझा आवाज खूप मंद झाला होता. मी म्हणाले, मी दिवसभर घरकामातच व्यस्त असते. मी मामीच्या खोलीतही जात नाही. घरात कुणी येतं का? काय घडतं किंवा काय घडत नाही याबद्दल मला काहीच माहिती नाही. मामाने माझं बोलणं शांतपणे ऐकलं. काही क्षण ते गप्प बसले, जणू त्यांच्या मनातही मोठा संघर्ष सुरू होता. मग ते हळूच म्हणाले, ठीक आहे, कदाचित तुला खरंच काही माहिती नसेल. त्यानंतर ते शांत झाले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा संशय आणि थकवा दोन्ही स्पष्ट दिसत होते. त्या दिवसानंतर मला असं जाणवू लागलं की घरात काहीतरी बदलत आहे. एक रात्री सगळीकडे काळोख पसरला होता आणि परिसर पूर्ण शांत होता. तेव्हा मला हलक्या आवाजांची चाहूल लागली. मामीनं कुणा तरुणाला तिच्या खोलीत बोलावलं असल्याचा मला संशय आला. मी काही स्पष्ट पाहिलं नव्हतं, पण आवाजांवरून खोलीत कुणीतरी असल्याचा अंदाज येत होता. त्यावेळी मी खूप गोंधळलेली आणि घाबरलेली होते. नेमकं काय सुरू आहे हे समजत नव्हतं. मात्र आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती. मामीला वाटू लागलं होतं की मी कधीही तिच्यासाठी अडचण ठरू शकते, कारण मामा तिच्याबद्दल माझ्याकडे चौकशी करू लागले होते. त्यामुळे ती माझ्यापासून कायमची सुटका करून घेण्याचा विचार करत होती. एक दिवस ती दिवसभर कुणाशी तरी दूरध्वनीवर बोलत होती. वारंवार घराबाहेर आणि घरात ये जा करत होती. कधी खिडकीजवळ उभी राहत होती तर कधी दाराजवळ. मी तिचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा मला ती म्हणताना ऐकू आलं, हो, मी रात्री बोलावते, काळजी करू नकोस, काहीतरी करते. यानंतर मला माझंच नाव ऐकू आलं. ती म्हणत होती, ही जी माझ्या डोक्यावरील अडचण आहे तिला काहीच कळता कामा नये. त्यावेळी मी स्वयंपाकघरात काम करत होते. भांडी धुताना अचानक माझ्या हातातून एक कप निसटला आणि खाली पडून फुटला. तो तिच्या महागड्या कपांच्या संचातील होता आणि तिला खूप आवडणारा होता. काहीतरी फुटल्याचा आवाज ऐकताच मामी संतापाने स्वयंपाकघरात आली. तिची नजर फुटलेल्या कपावर पडताच तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला. ती मोठ्याने ओरडली, तू माझा कपांचा संच खराब केलास? तुझ्यासारख्या आळशी मुलीला या घरात ठेवायलाच नको. तू माझ्यासाठी फक्त अडचण आहेस. रोज काही ना काही नुकसान करत असतेस. तुला इथे ठेवून मला काहीच उपयोग नाही, असं म्हणत तिनं मला जोरात ढकललं आणि माझ्या गालावर अनेक थपडा मारल्या. मी मोठ्याने रडत होते आणि तिचा आवाज संपूर्ण घरभर घुमत होता. त्या दिवशी ती अक्षरशः संतापाने वेडी झाली होती. तिनं माझा हात पकडला आणि मला ओढत घराबाहेर नेऊ लागली. हे पाहून मी घाबरून गेले. मी तिच्यासमोर हात जोडले आणि रडत म्हणाले, मामी, मी कुठे जाऊ? माझ्यासोबत असं करू नका. फक्त एक कपच तर फुटला आहे. त्यावर ती संतापाने म्हणाली, तुझ्यासाठी तो फक्त एक कप असेल, पण माझ्यासाठी नाही. मग तिनं मला दारापाशी आणलं, जोरात ढकललं आणि म्हणाली, चल, निघ इथून. माझ्या घरातून कायमची बाहेर पड. त्या काळ्याकुट्ट रात्री तिनं मला घराबाहेर हाकलून दिलं. मी रस्त्यावर उभी राहिले. माझ्याजवळ काहीच नव्हतं. अंगावर जे कपडे होते तेवढेच आणि पायात त्या चपला होत्या. मी बराच वेळ दार ठोठावत राहिले, पण तिनं दार पुन्हा उघडलंच नाही. तेव्हा मामी आतून ओरडली, तू इथून निघून गेली नाहीस तर मी आत्ताच पोलिसांना बोलावेन आणि तू चोरी करायला आली होतीस असं सांगेन. हे ऐकताच माझे हातपाय थरथर कापू लागले आणि मी घाबरून मागे सरकले. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. काही वेळ मी तिथे स्तब्ध उभी राहिले. मला काहीच सुचत नव्हतं. त्यानंतर हळूहळू मी चालायला सुरुवात केली आणि चालत चालत मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचले. मी रस्त्याच्या कडेनं चालत होते. अधूनमधून थांबत होते. कधी उजवीकडे पाहत होते तर कधी डावीकडे. कदाचित कुठेतरी एखादा मार्ग सापडेल अशी आशा होती. मनात वारंवार विचार येत होता की हे सगळं एखादं वाईट स्वप्न असावं. माझे डोळे उघडावेत आणि मी पुन्हा त्या घरात पोहोचावी. तिथे मला मान सन्मान मिळत नव्हता, पण निदान 4 भिंतींच्या आत सुरक्षित तरी होते. पण ही वस्तुस्थिती होती आणि ती बदलणारी नव्हती. रात्र जसजशी पुढे सरकत होती तसतसा रस्ता अधिक ओस पडत होता. भीतीनं माझं मन दडपलं होतं. मी स्वतःलाच विचारत होते की आता कुठे जावं आणि काय करावं. या निर्जन ठिकाणी कुणी मला जबरदस्तीने घेऊन गेलं तर माझ्यासोबत काहीही घडू शकत होतं. मग त्याची जबाबदारी कोण घेणार होतं?
माझ्याजवळ पैसे नव्हते, कुठे जायचं याची कल्पना नव्हती आणि कुणालाही संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्रमांकही नव्हता. मला मामांचा क्रमांकसुद्धा पाठ नव्हता, कारण मी त्यांच्याशी कधी फारसं बोललेच नव्हते. अशावेळी माझ्या मनात वारंवार एकच नाव येत होतं, अभिजित. पण त्यालाही मी कशा तोंडाने संपर्क करणार, त्याच्याकडे मदत कशी मागणार? मामीनं त्याच्यासमोर माझ्याबद्दल काय काय बोललं होतं याची मला कल्पनाही नव्हती. मला फक्त एवढंच माहीत होतं की तिनं त्याचा खूप अपमान केला होता. ती त्याला म्हणाली होती, मी इतकी सुंदर आहे आणि तू स्वतःला पाहिलं आहेस का? तू माझ्या लायकीचाही नाहीस. माझ्या आयुष्यातून निघून जा. मला तुझ्यापेक्षा खूप चांगला आणि देखणा माणूस मिळाला आहे. अजून किती काय बोलली असेल कोण जाणे. म्हणूनच मी त्याच्याकडे मदतीसाठी हात कसा पुढे करणार हा प्रश्न मला सतावत होता. मी चालतच राहिले. सभोवताली गडद अंधार पसरला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झुडपं होती. क्वचित एखादं वाहन जात होतं. मी विचार करू लागले, पुढे रस्ताच संपला तर मग मी कुठे जाणार? मी कोणत्या दिशेने चालले आहे याचाही मला अंदाज नव्हता. माझं डोकं पूर्ण सुन्न झालं होतं. आयुष्यात मी कधी परिस्थितीशी लढायला शिकलेच नव्हते. कदाचित म्हणूनच माझा विचार करण्याचा धीरही हरपला होता. रस्त्याच्या कडेला असलेली झाडं आणि झुडपं आता त्या काळोखात अधिकच भयावह वाटत होती. थंड वारा वाहत होता, तरीही माझ्या अंगातून घाम वाहत होता. माझे पाय थरथरत होते. जणू मी कित्येक तास चालत आहे असं वाटत होतं, जरी प्रत्यक्षात फार वेळ गेला नव्हता. मामीचा कडवट आवाज वारंवार माझ्या कानात घुमत होता. स्वतःची अवस्था पाहून मला खूप रडू येत होतं. मी देवाकडे तक्रार करत होते, संपूर्ण जगात मला एकही आपलं माणूस का दिलं नाहीस? अचानक त्या शांत रात्रीत एक भीषण किंकाळी घुमली. ती किंकाळी ऐकताच मी प्रचंड घाबरले. मी आजूबाजूला पाहिलं, पण अंधारामुळे काही स्पष्ट दिसत नव्हतं. रस्त्याच्या कडेला फक्त दाट झुडपं होती. दूरवर एका वाहनाचा मंद प्रकाश लुकलुकताना दिसत होता. मी घाबरत पुढच्या वळणाकडे काही पावलं टाकली, तेव्हा मला झुडपांजवळ काही माणसं दिसली. 4-5 धिप्पाड आणि अस्ताव्यस्त कपडे घातलेले पुरुष कुणाला तरी फरफटत घेऊन जात होते. मी पटकन पुढे गेले, पण एका झोपामागे लपून बसले. त्यांच्यापैकी एक जण संतापाने म्हणाला, खूप प्रामाणिक असल्याचा आव आणत होतास ना? आता स्वतःला वाचून दाखव. आमच्या विरुद्ध उभा राहशील तर असंच होईल. दुसरा माणूस त्या जखमी व्यक्तीला जोरात झुडपात फेकून देत म्हणाला, याचा कायमचा बंदोबस्त झाला. हे दृश्य पाहताच माझं काहीच अक्षरशः हादरलं आणि नकळत माझ्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली. ती ऐकताच ते सगळे दचकले. कोणीतरी आहे इथे, शोधा तिला, असं म्हणत ते माझ्या दिशेने यायला निघाले. पण त्याच क्षणी समोरून एक मोठा मालवाहू ट्रक वेगाने येताना दिसला. समोरून आलेल्या त्या मोठ्या ट्रकमुळे ते लोक घाबरले. त्यांच्यापैकी एक जण घाईघाईने म्हणाला, जर कुणी आपले चेहरे पाहिले तर मोठी अडचण होईल, लवकर निघा इथून. त्यानंतर ते सगळे तातडीने त्यांच्या वाहनात बसले आणि तिथून पळ काढला. काही क्षणात त्यांचं वाहन अंधारात अदृश्य झालं. मला खात्री झाली की ते निघून गेले आहेत. तेव्हा मी थरथरत झुडपामागून बाहेर आले आणि त्या दिशेने चालू लागले जिथे त्यांनी त्या व्यक्तीला फेकलं होतं. मी तिथे पोहोचताच माझं भान हरपलं. समोर एक तरुण पडला होता आणि त्याची अवस्था अत्यंत गंभीर होती. त्याचे कपडे माती आणि रक्ताने माखलेले होते. त्याचा श्वासही खूप मंद चालू होता. ते दृश्य पाहून मी अक्षरशः घाबरून गेले. क्षणभर माझी पावलं मागे सरकली, पण तेवढ्यात त्याच्या तोंडातून अतिशय मंद आवाज आला. तो आवाज ऐकताच माझ्या मनात त्याच्याबद्दल करुणा निर्माण झाली. मी स्वतःशीच विचार केला, जर मीही घाबरून मागे हटले तर याला कोण वाचवणार? मी ताबडतोब त्याच्याजवळ गेले आणि हळू आवाजात म्हणाले, ऐका, डोळे उघडा. मी त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात माझी नजर बाजूला पडलेल्या एका छोट्या काळ्या पेनड्राईव्हवर गेली. कदाचित झटापटी दरम्यान तो कोणाच्या खिशातून खाली पडला असावा. मी ती पटकन उचलला आणि माझ्या ओढणीच्या टोकाला घट्ट बांधून ठेवला. तेवढ्यात त्या तरुणानं मोठ्या प्रयत्नानं डोळे उघडले. अतिशय कमकुवत आवाजात तो म्हणाला, मला वाचवा. मी त्याला काही विचारण्याआधीच तो पुन्हा बेशुद्ध झाला. हे पाहून मी घाबरले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी लगेच माझ्या ओढणीचा एक भाग फाडला आणि त्याच्या जखमांवर घट्ट बांधला, जेणेकरून रक्तस्राव थोडाफार थांबेल. त्या क्षणी मी माझं दुःख, भीती आणि असह्यता सगळं विसरले होते. माझ्या मनात फक्त एकच विचार होता, या माणसाला कसंही करून रुग्णालयात पोहोचवायचं. मोठ्या कष्टाने मी त्याला आधार देत रस्त्याच्या कडेला आणलं. तेवढ्यात एक दुचाकी स्वार तिथून गेला. मी त्याला मदतीसाठी हात दाखवला, पण तो न थांबताच पुढे निघून गेला. काही वेळानं मला दूरवरून एक ट्रक येताना दिसला. मी धावत रस्त्याच्या मधोमध गेले आणि दोन्ही हाताने जोरजोरात खुणा करू लागले. ट्रक चालकानं तातडीनं ब्रेक लावला. त्यातून एक वयोवृद्ध गृहस्थ खाली उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि मायेचं मिश्र भाव होते. ते म्हणाले, काय झालं बाळा? मी रडत म्हणाले, यांना खूप मार लागला आहे. ते गंभीर जखमी आहेत. कृपया मदत करा. मला त्यांना रुग्णालयात घेऊन जायचं आहे, नाहीतर त्यांचा जीव धोक्यात येईल. त्या गृहस्थांनी जखमी तरुणाकडे पाहिलं आणि मग माझ्याकडे पाहिलं. ते तात्काळ म्हणाले, हो नक्की, चला आपण लगेच रुग्णालयात जाऊ.
मग त्यांनी मला मदत केली. आम्ही दोघांनी मिळून त्या बेशुद्ध तरुणाला उचललं आणि मोठ्या कष्टानं ट्रकमध्ये बसवलं. मीही ट्रकमध्ये चढले. संपूर्ण प्रवासात माझी नजर त्याच्या चेहऱ्यावरच खिळून होती. ट्रकमध्ये मंद पिवळसर प्रकाश होता आणि त्यात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. तो माझ्यापेक्षा फार तर 2-3 वर्षांनी मोठा असावा, पण खरं सांगायचं तर तो अत्यंत देखणा होता. तो प्रचंड वेदनेत होता, तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता जाणवत होती. तेवढ्यात ते वयोवृद्ध चालक म्हणाले, बाळा, काळजी करू नकोस, आपण तुझ्या नवऱ्याला लवकरच रुग्णालयात पोहोचवू. हे ऐकताच मी दचकले. मी त्यांना सांगणार होते की त्यांचा गैरसमज झाला आहे, पण तेवढ्यात माझी नजर ट्रकच्या आरशात गेली. मला दिसलं की त्या तरुणाच्या रक्ताचे डाग माझ्या कपाळावर आणि भांगात लागले होते. त्यामुळेच कदाचित त्यांना वाटलं असावं की आम्ही पती पत्नी आहोत. ते मला सतत सूचना देत होते, त्यांचं डोकं तुझ्या मांडीवर ठेव, त्यांना आधार मिळेल. मी तसंच केलं. माझ्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू सतत त्यांच्या चेहऱ्यावर पडत होते. काही वेळातच आम्ही रुग्णालयात पोहोचलो. त्या वयोवृद्ध गृहस्थांनी मोठ्याने मदतीसाठी हाक मारली. मग आम्ही त्या तरुणाला स्ट्रेचरवर ठेवलं. डॉक्टरांनी त्याच्याकडे पाहताच अचानक संपूर्ण वातावरण बदललं. ते वेगानं त्यांच्याकडे धावले आणि इतरांना हाका मारू लागले, लवकर या, सगळ्यांना बोलवा. हे या अवस्थेत इथे कसे पोहोचले? मी मात्र स्तब्ध उभी राहून हे सगळं पाहत होते. माझ्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता, हा तरुण नेमका कोण आहे, ज्याला पाहता संपूर्ण रुग्णालयात एवढी खळबळ उडाली? ट्रक चालक काका म्हणाले, हे या मुलीचे पती आहेत. हे ऐकताच तिथले सगळे लोक माझ्याकडे पाहू लागले. एक परिचारिका माझ्याजवळ आली आणि विचारलं, तुम्ही ठीक आहात ना? मी हळू आवाजात म्हणाले, हो, मी ठीक आहे. त्यानंतर ते सगळे त्या जखमी तरुणाला घेऊन आत गेले. मी मात्र तिथेच उभी राहिले. मला असं जाणवत होतं की तिथले सगळे त्याला ओळखत होते, कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता दिसत होती आणि सगळे अतिशय घाईघाईनं काम करत होते. मला हवं असतं तर मी तिथून निघून जाऊ शकले असते, पण माझ्याकडे जाण्यासाठी दुसरी कोणतीही जागा नव्हती. त्यामुळे मी प्रतीक्षागृहातील एका बाकावर जाऊन बसले. बाजूलाच थंड पाण्याचं यंत्र होतं आणि वर पंखा फिरत होता. मी पाणी प्यायले तेव्हा असं वाटलं की कित्येक दिवसांनंतर पाणी मिळालं आहे. त्यानंतर मी पंख्याखाली शांत बसून राहिले, पण माझे अश्रू थांबत नव्हते. मनात असंख्य प्रश्न होते. मी विचार करत होते की एका रात्रीत माझं आयुष्य किती बदलून गेलं. थोड्या वेळाने ते ट्रक चालक काका माझ्याजवळ आले आणि म्हणाले, बाळा, मी माझ्या कामासाठी निघालो होतो, पण तुझी मदत करण्यासाठी इथे आलो. आता मला निघावं लागेल. तुला आणखी काही हवं आहे का? काही पैशांची गरज असेल तर सांग. त्यांच्या आवाजात माया आणि आपुलकी होती. ते खरंच माझी काळजी करत होते. मी लगेच म्हणाले, नाही, मला पैशांची गरज नाही. ते हळूच म्हणाले, पण तुझ्या नवऱ्याला नेमकं झालं तरी काय? ते अजूनही त्याला माझा नवरा समजत होते. मी त्यांना सांगणार होते की त्यांचा गैरसमज झाला आहे, पण तेवढ्यात ती परिचारिका घाईघाईनं तिथे आली आणि त्या ट्रक चालक काकांना सोबत घेऊन गेली. मी दूर बसून त्यांचं बोलणं पाहत होते. परिचारिका त्यांच्याशी काहीतरी चर्चा करत होती. नेमकं काय चाललं होतं हे मला समजत नव्हतं, पण दोघेही चिंताग्रस्त दिसत होते. काही वेळानंतर ते काका तिथून निघून गेले. त्याच क्षणी ती परिचारिका धावत माझ्याजवळ आली आणि म्हणाली, कृपया माझ्यासोबत या, डॉक्टरांनी तुम्हाला बोलावलं आहे. मी डॉक्टरांकडे पोहोचले तेव्हा ते खूप चिंताग्रस्त दिसत होते. ते म्हणाले, यांचं खूप रक्त वाहून गेलं आहे, तातडीने रक्ताची गरज आहे, आम्हाला लगेच रक्तदाता हवा आहे. मी क्षणाचाही विचार न करता म्हणाले, माझी तपासणी करा. परिचारिका मला रक्त तपासणीसाठी घेऊन गेली. तपासणी झाल्यानंतर समजले की देवाच्या कृपेने माझा रक्तगट त्या तरुणाच्या रक्तगटाशी जुळत होता. हे करताच डॉक्टरांनी सुटकेचा श्वास सोडला. ते म्हणाले, आणखी थोडा उशीर झाला असता तर त्यांना वाचवणं खूप कठीण झालं असतं. रक्तदान केल्यानंतर मी उठण्याचा प्रयत्न केला, पण परिचारिकेने मला थांबवलं. ती म्हणाली, आता उठू नका, नाहीतर तब्येत बिघडू शकते. मग तिने मला आधार देत जवळच्या एका छोट्या खाटेवर बसवलं. थोड्या वेळाने ती माझ्यासाठी फळांचा रस आणि बिस्किटांचं पाकिट घेऊन आली. ती प्रेमानं म्हणाली, हे खा, नाहीतर अशक्तपणा येईल. पण माझी नजर वारंवार अतिदक्षता विभागाच्या दाराकडेच जात होती. मी घाबरलेल्या आवाजात विचारलं, ते आता बरे होतील ना? त्यावर ती हलकसं हसली आणि म्हणाली, तुम्ही योग्य वेळी त्यांना इथे आणलं नसतं तर कदाचित त्यांचा जीव वाचला नसता. ती निघून गेल्यानंतर पुन्हा माझ्या मनात जुन्याच विचारांची गर्दी झाली. मी विचार करू लागले, मामा परत आल्यावर मामी त्यांना काय सांगेल? ती पुन्हा माझ्यावर खोटे आरोप करेल का? कदाचित ती सांगेल की मी स्वतःहून कुठेतरी निघून गेले आणि मामा देखील मला चुकीचंच समजतील, कारण ते नेहमीच मामीसमोर शांत राहायचे. हे सगळं आठवताच माझ्या मनात वेदना दाटून आल्या. मी देवाकडे प्रार्थना करू लागले, माझ्यावर ज्यांनी अन्याय केला आहे त्यांना त्यांच्या कर्माची योग्य फळं मिळू दे. असेच विचार करताना कधी माझे डोळे मिटले हे मलाच कळलं नाही. मी खूप थकले होते. किती वेळ गेला कोण जाणे. अचानक मला खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श जाणवला. मी दचकून डोळे उघडले तर समोर तीच परिचारिका उभी होती. ती हलकसं हसत म्हणाली, सकाळ झाली आहे आणि तुमच्या पतींना शुद्धही आली आहे. चला, ते तुम्हाला बोलावत आहेत. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. मी अडखळत म्हणाले, मला मला का बोलावत आहेत? हे ऐकताच ती हसली आणि म्हणाली, अहो अहो तुम्ही त्यांची पत्नी आहात ना, मग तुम्हाला नाही बोलवणार तर कुणाला बोलवणार?
मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला की तसं काही नाही, पण ती लगेच म्हणाली, लवकर या, त्यांचा स्पष्ट आदेश आहे आणि त्यांचा आदेश कोणीही दुर्लक्षित करू शकत नाही. तिचं हे वाक्य ऐकताच माझ्या मनात पुन्हा एक नवीन प्रश्न उभा राहिला. हा तरुण नेमका कोण आहे, ज्याच्या एका शब्दाला इतकं महत्त्व दिलं जातं? संपूर्ण शहरात कुणाचीही त्यांच्या विरुद्ध उभं राहण्याची हिंमत नाही. परिचारिकेचं हे वाक्य ऐकून मी चकित झाले. तिच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय हे मला समजलं नाही. ती मला घेऊन अतिदक्षता विभागातील खोलीकडे निघाली. दार उघडलं आणि मी थक्क झाले. ती एक विशेष सुविधा असलेली आलिशान खोली होती. आत थंडगार वातानुकूलित हवा होती. संपूर्ण खोलीत मंद सुगंध दरवळत होता. एका बाजूला सुंदर सोफा होता तर दुसऱ्या बाजूला मोठा आणि आरामदायी पलंग होता. तो तरुण अजूनही डोळे मिटून पडला होता, मात्र त्याची प्रकृती आता पूर्वीपेक्षा बरी वाटत होती. हातावर पट्ट्या बांधलेल्या होत्या आणि पोटाजवळही उपचार सुरू होते. मी आत पोहोचताच परिचारिका हसत म्हणाली, सर, तुमची पत्नी आली आहे, असं म्हणत ती बाहेर निघून गेली. मी मात्र लाजेनं गप्प झाले. नजर खाली घालत गायगाईने म्हणाले, मी कुणालाही असं सांगितलं नव्हतं की मी तुमची पत्नी आहे. त्या ट्रक चालक काकांचा गैरसमज झाला होता. त्यांनीच सगळ्यांना तसं सांगितलं. माझं बोलणं ऐकून तो हलकसा असला. तो म्हणाला, काही हरकत नाही, तुम्ही मला इथे आणलं, शिवाय तुमचं रक्त देऊन माझा जीव वाचवला. तुमचे उपकार मी कधीहीच विसरणार नाही. मी त्याच्या समोरील सोफ्यावर जाऊन शांतपणे बसले. मी खूपच घाबरलेली होते. काय बोलावं हेच मला सुचत नव्हतं. तो मात्र शांतपणे माझ्याकडे पाहत होता. काही क्षणांनी मी विचारलं, आता तुमची तब्येत कशी आहे? त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आता बरं वाटत आहे. मग तो माझ्याकडे पाहत म्हणाला, पण तुम्ही त्या रात्री एवढ्या उशिरा रस्त्यावर काय करत होतात? त्याचा प्रश्न ऐकताच माझ्या मनात दडवून ठेवलेलं दुःख शब्दात बाहेर पडू लागलं. मी माझ्या आई वडिलांच्या निधनापासून ते मामीच्या अत्याचारांपर्यंत सगळं काही त्याला सांगितलं. प्रत्येक प्रसंग सांगताना माझे डोळे भरून येत होते. मी बोलत होते आणि रडत होते. तो मात्र शांतपणे सगळं ऐकत राहिला. माझी कहाणी ऐकल्यानंतर त्याला समजले की माझ्याकडे आता राहण्यासाठी कोणतंच ठिकाण उरलेलं नाही. काही क्षण तो विचारात गेला. मग तो शांत स्वरात म्हणाला, आता तुम्ही इथेच राहणार. उद्या सकाळी मला रुग्णालयातून सुट्टी मिळेल. त्यानंतर मी तुमच्यासाठी काहीतरी नक्की करीन. मी घाबरत म्हणाले, नको, मी बाहेरच्या बाकावर बसते. पण त्याने नकारार्थी मान हलवली. तो म्हणाला, नाही, तुम्ही बाहेर बसणार नाही. तुम्ही इथेच विश्रांती घ्या. मला बरं वाटेल. बाहेर कोण कोण येतं जातं याचा भरोसा नसतो. तुम्हाला तिथे एकटं पाहणं योग्य नाही. मग तो हळूच म्हणाला, माझं नाव समर्थ आहे. आणि तुमचं? मी उत्तर दिलं, माझं नाव मृणाल आहे. तो मंद हसला आणि म्हणाला, छान, म्हणजे आता आपण अनोळखी राहिलो नाही. खरं सांगायचं तर त्या क्षणी मला आयुष्यात पहिल्यांदाच सुरक्षित असल्यासारखं वाटलं. तेवढ्यात खोलीबाहेरून काही लोकांचे आवाज ऐकू आले. मी काही समजून घेण्याआधीच दार उघडलं आणि अनेक पोलीस अधिकारी तसेच काही वरिष्ठ अधिकारी आत आले. खोलीत अचानक गर्दी झाली. मी आश्चर्याने सगळं पाहत होते. आत येताच त्यांनी त्या तरुणाला सलाम केला. हे पाहून माझा गोंधळ आणखी वाढला. तेवढ्यात एक वरिष्ठ अधिकारी डॉक्टरांना विचारताना म्हणाले, आता जिल्हाधिकारी साहेबांची प्रकृती कशी आहे? हे ऐकताच मी स्तब्ध झाले. माझ्या लक्षात आलं की ज्याचा मी जीव वाचवला होता तो साधासुद्धा माणूस नव्हता. तो या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होता. त्यानंतर सगळे अधिकारी समर्थभोवती जमले. त्यांनी विचारलं, साहेब, नेमकं काय घडलं? समर्थ शांतपणे म्हणाला, मी माझ्या मोहिमेत यशस्वी झालो होतो. आमदार विक्रम राऊत यांच्या बेकायदेशीर खाणकामाचे आणि काळ्या पैशांच्या व्यवहारांचे पुरावे मी गोळा केले होते. पण कुणीतरी माहिती लीक केली. त्यामुळे त्यांच्या माणसांनी मला पकडलं. तो क्षणभर थांबला. मग दुःखी स्वरात म्हणाला, सगळ्यात मोठी खंत म्हणजे त्या पुराव्यांचा पेनड्राईव्ह त्यांनी माझ्याकडून हिसकावून घेतला. एक अधिकारी म्हणाला, साहेब, तुम्ही आम्हालाही या मोहिमेत सहभागी करायला हवं होतं. एवढा मोठा धोका तुम्ही एकट्याने का पत्करलात? तुमच्या जीवाला काहीही होऊ शकलं असतं. समर्थ शांत स्वरात म्हणाला, या मोहिमेची कुणालाही कल्पना यायला नको होती. शिवाय माझ्यामुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात यावा असं मला वाटत नव्हतं, म्हणून मी एकट्यानेच हे पाऊल उचललं. मग त्याने निराश नजरेनं खाली पाहिलं आणि म्हणाला, पण शेवटी मी अपयशी ठरलो. त्याच्या चेहऱ्यावरची खंत स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात मला अचानक त्या काळ्या पेनड्राईव्हची आठवण झाली. मी लगेच उभी राहिले. माझ्या ओढणीची गाठ सोडली आणि तो पेनड्राईव्ह बाहेर काढला. तो समोर धरत मी विचारलं, तुम्ही याच पेनड्राईव्हबद्दल बोलत आहात का? हे पाहताच समर्थ आणि तिथे उपस्थित सगळ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं. पेनड्राईव्ह पाहताच समर्थच्या चेहऱ्यावर एक मोठं हास्य उमटलं. त्यानं तो आपल्या हातात घेतला. काही क्षण तो नीट तपासत राहिला. खात्री झाल्यावर की तोच महत्त्वाचा पेनड्राईव्ह आहे. त्याच्या डोळ्यात समाधान आणि सुटकेचा भाव दिसू लागला. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, मृणाल, तुला कल्पनाही नाही. तू फक्त माझाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा जीव वाचवला आहेस. तुझे मनापासून आभार. तू माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेस. मी हळू आवाजात म्हणाले, कदाचित देवाने पहिल्यांदाच मला एखाद्या चांगल्या कामासाठी निवडलं असेल. त्यानंतर समर्थनं तो पेनड्राईव्ह एका अधिकाऱ्याकडे दिला आणि मग जणू संध्याकाळपर्यंत सर्व वृत्तवाहिन्यांवर एकच बातमी झळकू लागली. आमदार विक्रम राऊत यांचे सर्व गैरप्रकार उघडकीस आले होते. सर्वत्र बातमी सुरू होती की एका प्रामाणिक जिल्हाधिकाऱ्यानं कोट्यवधी रुपयांच्या अवैध खाणकाम घोटाळ्याचा खुलासा केला आहे.
विक्रम राऊत आणि त्याचे साथीदार अटकेत घेतले गेले होते. त्या रात्री समर्थ खूप आनंदी होता. तो मला पुन्हा पुन्हा धन्यवाद देत होता आणि मी सुद्धा आयुष्यात पहिल्यांदाच इतकी शांत आणि निर्धास्त होते. मी त्याच्या शेजारी सोफ्यावर झोपले होते. अनेक वर्षानंतर पहिल्यांदा मला भीतीशिवाय झोप लागली होती. सकाळी जाग आली तेव्हा नाश्ता तयार होता. मी खूप दिवसांनंतर मनापासून नाश्ता केला. समर्थची तब्येतही आता खूप सुधारली होती. डॉक्टर त्याच्या आसपास उभे राहून त्याला समजावत होते, तुम्ही अजून रुग्णालयातून जाऊ नये. जखमा खोल आहेत. पण समर्थ गंभीर स्वरात म्हणाला, माझ्याकडे खूप महत्त्वाची कामं आहेत डॉक्टर, मला जाणं आवश्यक आहे. काही वेळानंतर त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळाली. रुग्णालयाबाहेर निळा दिवा असलेली मोठी शासकीय गाडी उभी होती. तिच्यासोबत पोलीस आणि सुरक्षारक्षकही होते. मलाही त्या गाडीत बसवलं गेलं आणि आम्ही तिथून निघालो. मी शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत होते. शहरातील रस्ते, लोकांची वर्दळ, इमारती, सगळं पाहताना मला एकच विचार येत होता. अवघ्या 2 दिवसांपूर्वी मी दिशाहीन होऊन रस्त्यावर भटकत होते आणि आज माझं आयुष्य कुठे येऊन पोहोचलं आहे. काही वेळानंतर आम्ही एका मोठ्या आणि सुंदर बंगल्यासमोर पोहोचलो. घर अतिशय देखणं आणि प्रशस्त होतं. आत गेल्यावर तिथे एक वयोवृद्ध स्त्री भेटली. त्या समर्थच्या आई नव्हत्या, पण संपूर्ण घर त्याच आपुलकीने सांभाळत होत्या. समर्थ त्यांना आई म्हणत होता. घरात शिरताच तो म्हणाला, आई ही मृणाल आहे. हिची काळजी घ्या. हिला कपडे, जेवण आणि आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची व्यवस्था करा. माझ्यासाठी स्वतंत्र खोली तयार करण्यात आली. थोड्याच वेळात समर्थ माझ्या खोलीत आला. तो म्हणाला, मला आता काही महत्त्वाच्या कामासाठी जावं लागेल, पण संध्याकाळी आपण निवांत बोलू. आई खूप प्रेमळ होत्या. त्यांच्या स्वभावात मला आईची माया जाणवत होती. मी त्यांना माझी संपूर्ण कहाणी सांगितली. ती ऐकताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या माझा हात धरत म्हणाल्या, बाळा, तुझ्यासोबत जे घडलं ते खूप चुकीचं होतं, पण आता तू योग्य ठिकाणी आली आहेस. साहेब खूप चांगले आहेत. ते तुझी नक्की काळजी घेतील. असेच 2-3 दिवस निघून गेले. मला अनेकदा वाटायचं की मी जणू एखाद्या स्वप्नात जगत आहे. माझ्याकडे नवीन कपडे होते. वेळेवर जेवण मिळत होतं. सुंदर खोली होती. खिडकीतून हिरवीगार बाग दिसायची. मऊ बिछाना होता. शुभ्र पडदे होते. हे सगळं खरंच माझ्या आयुष्यात घडत आहे का, यावरच माझा विश्वास बसत नव्हता. पण त्याचवेळी एक प्रश्न मला सतावत होता. मी इथे किती दिवस राहणार? माझी ओळख तरी काय होती? समर्थ दिवसभर कामात व्यस्त असायचा. सकाळी लवकर निघून जायचा आणि रात्री उशिरा परतायचा. एक दिवस मी बागेत उभी होते. तेवढ्यात समर्थ कामावरून परतला. तो हसत म्हणाला, तुला माहीत आहे का, विक्रम राऊतला न्यायालयानं मोठी शिक्षा सुनावली आहे. अखेर माझ्या मेहनतीचं फळ मिळालं. हे ऐकून मी हसत म्हणाले, हे होणारच होतं. तुमच्या प्रामाणिकपणाचं फळ तुम्हाला मिळायलाच हवं होतं. मग मी धाडस करून हळू आवाजात म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे, पण मला आता तुमच्यावर ओझं बनवून राहायचं नाही. हे ऐकताच समर्थ हलकसं हसला. तो म्हणाला, पण मला तर तू आयुष्यभराचं ओझं व्हावंच वाटतं. हे बोलून तो मोठ्याने हसू लागला. मात्र मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. त्याने आणखी काही न बोलता तिथून निघून गेला. त्या रात्री आई माझ्या खोलीत आल्या. त्या माझ्याजवळ बसल्या आणि प्रेमानं म्हणाल्या, बाळा, समर्थला तुझ्याशी लग्न करायचं आहे. हे ऐकून मी स्तब्ध झाले. आई पुढे म्हणाल्या, त्याचं या जगात कोणीही नाही, म्हणूनच मी त्याच्या वतीनं तुझ्याकडे लग्नाची मागणी घेऊन आले आहे. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, मी तुला खात्री देते, समर्थपेक्षा चांगला जीवनसाथी तुला कुणीही मिळणार नाही. तो खूप चांगला माणूस आहे. तू त्याच्याशी लग्न करशील का? आईच्या या प्रश्नानं माझ्या छातीत धडधड वाढली. काही क्षण मी विचारात पडले. मग हळू आवाजात विचारलं, मी खरंच त्यांच्याशी लग्न करावं का? आई हसल्या आणि म्हणाल्या, डोळे मिटून होकार द्यायला हवा, कारण समर्थसारखा देखणा, धाडसी आणि प्रामाणिक माणूस तुला कुठेही मिळणार नाही. तो खूप चांगला आहे. त्याच्यासोबत तू कायम आनंदात राहशील. त्यांचं बोलणं ऐकून मी शांतपणे होकार दिला आणि मग अवघ्या एका आठवड्यात अगदी साध्या पद्धतीनं आमचं लग्न पार पडलं. ज्या दिवशी मी नवरी झाले त्या दिवशी मला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. खरंच ही मीच आहे का, असा प्रश्न मला पडत होता. माझे पती खरोखरच खूप चांगले होते. ते माझी खूप काळजी घ्यायचे. काही दिवसांनी समर्थ माझ्याजवळ आले आणि म्हणाले, आज मला एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून जायचं आहे आणि तुलाही माझ्यासोबत यायचं आहे. तयार हो. मी सुंदर बनारसी साडी नेसली आणि त्यासोबत दागिनेही घातले. काही वेळानंतर मी खाली आले. समर्थ काही क्षण शांतपणे माझ्याकडे पाहत राहिले आणि हसत म्हणाले, आज तुला पाहून अनेकांचे डोळे विस्फारतील. त्यांचं बोलणं ऐकून मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. थोड्याच वेळात आम्ही गाडीत बसलो आणि निघालो. संपूर्ण प्रवासात मी त्यांना विचारत होते, आपण नेमकं कुठे चाललो आहोत, कार्यक्रम कुठे आहे, पण ते फक्त हसत म्हणत होते, थोडा संयम ठेव, सगळं समजेल. सुमारे तासाभरानंतर आमची गाडी एका मोठ्या मैदानाजवळ थांबली. तिथे खूप गर्दी जमली होती. पोलीस बंदोबस्त होता आणि समोर मोठा मंच उभारलेला होता. तेवढ्यात माझी नजर त्या परिसरावर पडली आणि माझं हृदय जोरात धडधडू लागलं. तोच भाग होता जिथून मला कधी काळी अपमानित करून घराबाहेर काढलं गेलं होतं. काही क्षण माझा श्वासच अडखळला. मी गाडीतच बसून राहिले. समर्थनं हळूच माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, घाबरायची गरज नाही. काही जखमा तेव्हाच भरतात जेव्हा माणूस त्याच ठिकाणी पुन्हा सन्मानानं परततो जिथे त्याला अपमान सहन करावा लागला होता. त्यांचं बोलणं ऐकून माझे डोळे पाणावले. मग त्यांनी गाडीचं दार उघडलं आणि मला सोबत खाली उतरवलं.
मी गाडीतून बाहेर पडताच संपूर्ण परिसरातील लोक माझ्याकडे पाहू लागले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. जिला कधी काळी या भागातून हाकलून दिलं होतं तीच मुलगी आज जिल्हाधिकाऱ्यांची पत्नी म्हणून परत आली आहे यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. तेवढ्यात माझी नजर गर्दीत उभ्या असलेल्या मामीवर पडली. मला पाहताच त्या अक्षरशः स्तब्ध झाल्या. त्यांच्या डोळ्यात अविश्वास स्पष्ट दिसत होता. मी समर्थसोबत हळूहळू मंचाकडे गेले. कार्यक्रम सुरू झाला. काही वेळानंतर समर्थ भाषणासाठी उभे राहिले. संपूर्ण मैदान शांत झालं. मग त्यांनी सर्वांसमोर माझ्याकडे पाहत म्हटलं, आज मी ज्या स्त्रीला माझ्यासोबत इथे आणलं आहे तिला कधी काळी याच परिसरात बेघर करण्यात आलं होतं, पण तिनं कधी हार मानली नाही. ज्या रात्री संपूर्ण जगानं तिची साथ सोडली त्याच रात्री तिनं एका अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवून माणुसकीचं सर्वोच्च उदाहरण घालून दिलं. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाटानं दुमदुमून गेलं. मग त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, आजपासून या महिला सहाय्य केंद्राची जबाबदारी माझी पत्नी सांभाळणार आहे, जेणेकरून या भागातील कोणत्याही मुलीला स्वतःला एकटं वाटणार नाही. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं की आयुष्य माणसाला किती वेगानं अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकतं. कार्यक्रम संपल्यानंतर मी मंचावरून खाली उतरत होते. तेवढ्यात मामा हळूहळू माझ्याजवळ आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, बाळा, मला माफ कर. मी खूप कमकुवत ठरलो म्हणून तुझ्या पाठीशी उभा राहू शकलो नाही. मी काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिले. मग हळूच त्यांचे अश्रू पुसले. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या मामी मात्र लाजेमुळे माझ्याकडे डोळे उचलूनही पाहू शकत नव्हत्या. त्या दिवशी मला एक गोष्ट स्पष्ट समजली. परमेश्वर न्याय द्यायला वेळ घेतो, पण न्याय नक्की देतो. आज पहिल्यांदाच मला स्वतःला असहाय्य नव्हे तर सुरक्षित वाटत होतं. त्यानंतर मी माझ्या धाडसी पतीसोबत पुन्हा त्या निळ्या दिव्याच्या गाडीत बसले. त्या रात्री समर्थ माझ्याजवळ बसले आणि म्हणाले, मी तुला तिथे घेऊन गेलो कारण तुझ्या मनात धैर्य निर्माण हवं. तुला हे कळावं की आता तू एकटी नाहीस, मी कायम तुझ्यासोबत आहे. हे ऐकताच माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. कधी कधी असं वाटतं की परमेश्वर जे काही करतो ते शेवटी आपल्या भल्यासाठीच असतं. जर त्या दिवशी मामीनं मला घराबाहेर काढलं नसतं तर कदाचित माझी समर्थशी कधीच भेट झाली नसती. माझं आयुष्य इतकं सुंदर झालं नसतं. कदाचित मामी मला चुकीच्या मार्गावर चालायला भाग पाडत राहिली असती आणि माझं संपूर्ण आयुष्य अंधारातच गेलं असतं. पण त्याच्या एका निर्णयानं मला सन्मान, सुरक्षितता आणि प्रेमानं भरलेलं नवीन आयुष्य दिलं. कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.